संभाजीनगरच्या आझाद चौकामध्ये भीषण आग लागली। आझाद चौकातील फर्निचरच्या दुकानाला आग लागल्याची माहिती समोर येते। रात्री लागलेल्या आगीत फर्निचरचं दुकान जळून खाक झालंय। दुकानातील लाखो रुपयांचं नुकसान झालंय, साहित्य जळून खाक झालंय। आगीत काही लोक अडकल्याची माहिती सुद्धा मिळत आहे। आझाद चौक परिसरात लागलेल्या आगीत काही लोक अडकलेले आहेत। लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय। फर्निचरच्या दुकानाला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची माहिती समोर येते। रात्रीच्या वेळेस ही अचानक आग लागलेली आहे। संभाजीनगरमधील आझाद चौकातील फर्निचरच्या दुकानाला ही अचानक आग लागली आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न हे केले जात होते। दुकानातील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय, तर आगीमध्ये काही लोक अडकल्याची माहिती समोर येत होती। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। रात्री ही आग लागलेली आहे। फर्निचरचं दुकान जळून खाक झालंय। तर या आगीमध्ये लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। सचिन, काय अधिकची माहिती? छत्रपती संभाजीनगरात एक आझाद चौक आहे आणि त्या चौकामध्ये भव्य अशी फर्निचरची दुकानं आहेत। तर त्यापैकी एका दुकानाला ही प्राथमिक स्वरूपाची आग लागलेली होती आणि त्यानंतर इतर दुकानांना देखील, शेजारी असणाऱ्या दुकानांना त्या आगीने स्वतःच्या ताब्यात घेतलं। म्हणजे एवढंच काय, तर इतर दुकानं सुद्धा जळून खाक झालेली आहेत। काही म्हणजे प्रत्येकी दुकानांमध्ये लाखो लाखो रुपयांचे साहित्य होते। असं एकूण मिळून कोट्यवधी रुपयांचं देखील नुकसान झाल्याची प्राथमिक स्वरूपामध्ये माहिती समोर आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आगीच्या घटनेच्या या पार्श्वभूमी जर पाहिली गेली तर यामागचं कारण जर पाहिलं गेलं तर शॉर्ट सर्किट झालेलं होतं आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग पसरत गेली। आग लागल्याच्या नंतर सकाळच्या वेळेला अग्निशमन दलाचे जवान पहाटे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आग पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे। मात्र यामध्ये मोठं नुकसान झालेलं होतं। शेजारी काही नागरिक होते, ते सुद्धा या आगीच्या तांडवापासून वाचू शकले नाहीत। मात्र अखेर त्यांनी सुद्धा त्यातून सुटका केली आणि मात्र या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं असताना कुठेतरी एकीकडे बचाव कार्य जे होतं ते उशिरा पोहोचलं असं बोललं जातंय। तोपर्यंत आग ही खूप पसरलेली होती आणि आगीमुळे संपूर्ण नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी शेजारी असणारी दुकानं सुद्धा राख रांगोळी झालेले आहेत। जी धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।